नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धोंडा महिना, जावयाचा मान याचा शब्दशः अर्थ घेऊ नका, कारण ही नारायणाची पूजा आहे. काय आहे या मागचा अर्थ तो आपण आज जाणून घेणार आहोत. अधिक महिन्याला धोंडा मास म्हणतात हे तुम्हाला सांगितलं याचं कारण यामध्ये जावयाचा मानपान केला जातो. का बरं एवढं जावयाला महत्त्व दिलं जात असेल तेच आपण आज जाणून घेणार आहोत. कारण यामध्ये दडलेलं आहे शास्त्रीय त्याचबरोबर आपल्या पौराणिक परंपरेनुसार काही कारण आता बघा, नवविवाहित स्त्रियांचं जे लग्न झालेलं असतं, मुली ज्या गेलेल्या असतात सासरी, आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक परंपरेत प्रत्येक नात्याला मानाने वागवले जाते, जेणेकरून आपसुकच परस्पर ऋणानुबंध दृढ होतात. अधिक मासानिमित्त असेच एक हळूवार नाते म्हणजे सासू सासरे आणि जावयाचं नातं. खूप हळूवार असतं हे नातं, खूप जपावं लागतं असं म्हणतात. पूर्वीपासून असं म्हटलं जातं. मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई हा मुलीच्या मातापित्यांना नारायणासमान भासतो. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचं मी सांगत आहे. असा हा नारायणासमान आपला जावई म्हणून पुरुषोत्तम मासात जावयाचा मान करणं, जावयाला वाण देणं म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत नारायणाला आपल्या घरी बोलवणं आणि नारायणाचा मानपान करणं, काय हवं नको ते विचारणं, यापेक्षा दुसरी कुठली संधी मिळू शकते की नारायणाला आपल्या घरात आपण स्वतः प्रत्यक्ष पाहू शकतो. म्हणूनच जावयाला काय वाण दिलं जातं मग? अधिक मासातील प्रत्येक दिवस हा शुभ असतो. तरी देखील जावयाच्या सवडीने त्याला घरी बोलावून त्याचा साग्र संगीत सत्कार समारंभसारखाच एक प्रोग्राम किंवा एक कार्यक्रम केला जातो. अलीकडे तर प्रत्येक गोष्ट थाटामाटात साजरी करण्याची प्रथाच सुरू झालेली आहे. तो एक ट्रेंडच आलेला आहे. त्यामुळे जावयाला काय वाण द्यावे याबाबत अनेक सोन्यांच्या पेढ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. सोन्या चांदीचे दागिने, निरंजन, तामण, चांदीचा पेला अशा अनेक वस्तू भेट म्हणून देतात. अर्थात हा सगळा भाग आपल्या स्वतःच्या इच्छेचा आहे, हौसेचा आहे. हौसेला मोल नसतं असं म्हटलं जातं. परंतु ऐका, शास्त्रानुसार असं काही सांगितलेलं नाही आहे. 33 दिवसांचा असा हा अधिक मास म्हणून जावयाला 33 अनारसे, जाळीदार पदार्थ म्हणजे म्हैसूर पाक, बत्तासे अशा प्रकारचे वान पदार्थ देण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर यामध्येच जावयाचा मानपान म्हणजे पोशाख वगैरे दिला जातो. त्याच्या आवडीचे पदार्थांचं जेवण हे बनवलं जातं. खास करून या महिन्यामध्ये आमरस चपातीचा खूप छान असा कार्यक्रमाचा बेत आखला जातो. जावयाला खुश ठेवण्यासाठी पहिल्यांदा आलेला हा सीझनातील आंबा, त्याचा आमरसाचा हा जो जेवणाचा घाट घातला जातो. त्याचबरोबर जोडवी बदलण्याचा देखील मुहूर्त असतो. आता लेक जावयासोबत घरी आली म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि नारायण जर घरी आलेले आहेत तर लेकीची देखील ओटी भरली जाते. जोडव्या काहीतरी चांदीची वस्तू भेट देखील दिली जाते. जोडव्या बदलल्या जातात. अधिक मासाचे निमित्त म्हणून सुवासिनींना देखील जोडवी बदलण्यास निमित्त मिळते. कारण पूर्वी असं नव्हतं की आता आपण जसं जर काही वाटलं नवीन डिझाईन हवी आहे किंवा चेंज आहे, नवीन नक्षीदार आता डिझाईन आल्यात म्हणून आपण जातो, पण तसं पूर्वी नव्हतं. म्हणून स्त्रियांना, सौभाग्यवती स्त्रियांना खास करून आईकडे गेल्यानंतर जोडवी बदलण्याचं निमित्त मिळायचं आणि अधिक मासाची आठवण, आईवडिलांचं प्रेम हे सदैव राहावं असं त्यामागचा अर्थ. आता पुढच्या भागात आपण बघूया की धोंडा मास, धोंड्याचा नैवेद्य काय असतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नैवेद्य हे अर्पण केले जातात. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, प्रमोशन